आम्ही चाललो स्पिती व्हॅलीला फिरायला हिमाचल प्रदेशामध्ये आणि आमची तयारी झालेली आहे. आम्ही गाडी ओला बुक केली आहे, त्याची वाट बघत आहे आणि फुल म्हणजे एन्जॉय करण्यासाठी चाललो आहोत. आम्ही फुल फॅमिली चाललो आहोत आणि वेळोवेळी तुम्हाला ब्लॉगची माहिती आम्ही देऊ. आम्ही कुठे चाललो, कसं चाललो, प्रवास कसा आहे त्याची पूर्ण आम्ही तुम्हाला माहिती देऊ. सो मम्मीला तुम्ही बघितलं असेल तर मी इन शॉर्ट तुम्हाला सर्व नीट समथिंग तुम्ही आम्ही हा व्लॉग काहीच मोटिव्हनी बनत नाही, कंटेंट भेटेल किंवा काय, फक्त आम्ही आमच्या मेमरीसाठी बनवतो आहे की हां आम्ही फिरलो आहे, आम्ही तिथे गेलो आहे, आमच्याच मेमरीसाठी. तुम्हाला बॅग्स रेडी आहेत. हां 15 दिवसाचा जर्नी होणार आहे. 15 दिवसात स्टार्ट टू एंड हर दिवशी मेमरी फुल झाली तरी मी व्हिडिओ काढणार आहे. सोबत राहायचं आहे, मी व्हिडिओ पोचवत राहील तुमच्यापर्यंत. भेटू. ही आमची पहिली ट्रिप आहे, म्हणजे एवढं म्हणजे स्पिती व्हॅलीला जायची. तर बघूया गाड़ी आली है गाइस. अभी ये सब लगेज जाएगा उसमें. बाकी यो यो दोन आता चालू आहे चालू आहे. सगळे बोलतात सगळं बॅग खूप वजन आहेत, ते बघूया आता आपण. देखो ना गाइस, आम्ही पोहोचलोय आता टर्मिनस, मुंबई टर्मिनस ना. हां तिकडे पोहोचलोय आम्ही टिपिकल मराठी टिपिकल देसी फॅमिली. 1 तास आधी येऊन बसलोय आम्ही, 1 नाही 1.5 तास. किती वाजले? 9:15 झाले असतील आणि आमची 10-11ची ट्रेन आहे. 11-10ची. हां 11-10ची ट्रेन आहे. इथे पोचलेला आहोत गाडीच्या पहिलं. ना खाणं ना पिणं ना काय तर आम्हाला वाटलं ट्रॅफिक आहे म्हणून आम्ही लवकर निघालो आणि 1 तास आधी येऊन बसलोय. ऑर्डर केलाय 1 तासाचं काहीतरी, 1 तासाचं काहीतरी खायला पाहिजे बाई. ट्रेनमध्ये आम्ही आणली मटकी मेथीची भाजी, टिपिकल महाराष्ट्रीयन आणि भाकऱ्या आहेत, पण तरी आम्ही खातोय सँडविच. मिल सँडविच आलेलं आहे गाईस. 4 मोजून 4 पीस आहेत आणि आम्ही 4 खाणार आहोत. आता आम्ही मेरा मुंह तो निकल गई, क्या बता. निजामुद्दीनला पोहोचलेलो आहोत. आता टॅक्सी हायर केली, टॅक्सी इर्टिगा चंदीगडला सोडणार आहे. शिमला दुसरी पिकअप टॅक्सी आहे. मग 6 घंट्याचं ट्रॅव्हलिंग आता इथे होणार आहे. तिकडून पुढे 2 तास शिमला आणि मग नंतर आमचा प्रॉपर ट्रिप चालू होणार. असं आहे. सोबत तर राहणारच आहे की. आमच्या सोबत राहा, आम्ही वेळोवेळी तुम्हाला माहिती देत राहू. आम्हाला इथे किती तास लागले? आम्ही रात्री इथे बसलो 11-10ला, 3-3:30 वाजता. अर्धा तास लवकर आली आमची ट्रेन. 3 वाजता आम्ही इथे निजामुद्दीनला पोहोचलो. आता पुढे बघू. आणि इथे पाऊस पडायला माहिती पाऊस चालू आहे. आम्ही रेनकोटच नाही आणलाय. वजन घ्यायचं आम्हाला. पाव 100 ग्रामचं वजन पण खूप झालं होतं. पाऊस नाही येणार म्हणून आम्ही घरी ठेवून आलो आणि जसं आम्ही उतरलो तसं पाऊस चालू झालेला आहे. इथे तुम्हाला दाखवतो. तिथे पाऊस पडत आहे. आता पुढे बघू काय होतंय, कसं होतंय. आम्हाला तर वाटलेलं गरम असेल, बघूया. हाय. काय बोलायचं?
पाऊस चालू झालेला आहे. दिसतोय का? काय झालं? पाऊस पडतो याच्याबद्दल तुला काय बोलायचंय? आम्ही थंडीचे भरपूर कपडे आणलेले, पण पावसाचा एकही कपडे पाऊस आहे म्हणून माहिती नव्हतं आणि बरोबर तेच कपडे राहिलेत आता घरी. बाकी रोड कंडिशन वगैरे एकदम भारी आहे. हरियाणाला आहे, हरियाणा लागलेला आहे. हरियाणामध्ये पाऊस चालू झालाय आता परत आणि खूप जोरात. काय रेनकोट आणला की नाही? पाऊस आहे म्हणून सांगितलं नाही आम्हाला, आम्ही विचारलं, पण तरी पण बोलतात ना, देवाची कृपा बघूया आता कशी आहे. आम्ही आता हरियाणाला थांबलो आहोत, चहा नाश्ता करत आहोत आणि आता इथे बघा गाण्यांची पण त्या हॉटेलमध्ये एक कार्यक्रम चालू आहे. आम्ही आता हरियाणाला थांबलेलो आहे हॉटेलमध्ये. काय चालू आहे इथे? गाण्यांचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा, हे हॉटेल आहे आणि इथे गाण्यांचं कार्यक्रम म्हणजे मनोरंजन चालू आहे. इथे जे हॉटेलमध्ये नाश्ता चहा नाश्ता करायला वगैरे येतात त्यांच्यासाठी तो कार्यक्रम चालू आहे. आणि बघा हॉटेल पण हरियाणाचं खूप सुंदर, खूप छान आहे. असं एकदम भारी, आपलं मुंबईसारखंच आहे. मुंबईमध्ये जसं आपण राहतो, बाहेरची टूर करतो, नाशिक साईड वगैरे, कसं ते एक हॉटेल एकदम भारी असतं तसं आहे. खूप छान सोय आहे. चहा वगैरे एक नंबर. लस्सी पण खूप छान अशी लस्सी मिळते इथे आणि कमी किंमत आहे त्याची. जशी आपण घेऊ तशी. साधी जरी बोललो ना तरी 100 रुपयामध्ये मोठा ग्लास असा भरून भेटतो. बघा मी तुम्हाला ग्लास दाखवते. याच्यामध्ये ग्लास लस्सी आहे. हे बघा, हे मोठे मोठे ग्लास आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटी आहे. खूप छान असं आहे. आम्ही चंदीगडला पोहोचलेलो आहोत. तिथून आम्ही आता दुसरी गाडी चेंज करून सिमल्याला पोहोचणार आहोत. आम्हाला पोहोचता 11 11:30 होतील. तारा पण मस्त. बंदोबस्त तिकडे केलेला आहे. फक्त आम्हाला थंड जेवण भेटणार आहे. थंड जेवण भेटणार आहे आणि आमच्याबरोबर राहुल आहे. ते आमच्याबरोबर 20 दिवस 15 दिवस असणार आहे. त्यांची गाडी आमच्याबरोबरच असणार आहे. आम्ही दिल्लीला आलो. दिल्लीवरून आम्हाला चंदीगडला पिकअप भेटला आहे. कारण चंदीगडवरून आता आम्ही डायरेक्ट चाललो शिमलाला. तिथे अपॅरेंटली आम्ही आता वाजले समथिंग 9:15 घंटे वाजले. तिथे आम्ही पोहोचणार 12:30-1 वाजता. तर तिकडे कसं सांगितलं की जेवण वगैरे असेल, पण तो थंड झालेला असेल. आमचं दर्शन चालू आणि मग उद्यापासून आमची जर्नी चालू होणार फायनली शिमलापासून. म्हणजे जे काय असेल ते स्वीटी आली आहे ऑल अँड ऑल अँड ऑल. सो लेट्स गो, लेट्स हैव सम एनर्जी बाय अंदर. देखते अभी क्या होता है. चलो बाय. असं वाटतं तुम्हाला किती थंडी आहे? एक लगेच बापरे 3 डिग्री सेल्सिअस आहे. 3 डिग्री सेल्सिअस. 3 डिग्री घाबरली ती. म्हणून एवढं थंडी असते. आणि हिने बघा काय घातले, दाखव काय घातले. हवा सगळीकडून चालली मम्मी आतमध्ये. हा ना.
स्वीट रेडी आहे. मी निघालेच नाही बाहेर. काय झालं? आता आम्ही पोचलेलो आहोत शिमल्याला. हे बघा, आता हा एक रूम दिलेला आहे शिमल्यामध्ये. हा असा आहे, खूप छान असा रूम आहे. आणि आमचा रूम आहे. ऑब्विसली आम्ही जिंकणार. मस्त आहे, म्हणजे दिसायला एकदम इट्स ग्रेट. आणि बाहेर बाल्कनी पण आहे, ती तुम्हाला मी सकाळी दाखवणार. दिस मिरर वॉशरूम. आता आम्ही झोपतो. रात्रीचे 2 वाजलेत. तर भेटू उद्या. बाय बाय.